इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जय भवानी रोडवर असलेल्या श्री संत सावतामाळी बेकरी अँड स्वीट्सच्या दुकानावर एका अज्ञात हल्लेखोराने बेकरीच्या मॅनेजरवर एक गोळी फायर करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु संबंधित तरुण त्यातून थोडक्यात बचावला असून पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयित हल्लेखोर पाऊस असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. जय भवानी रोडवर नितीन गाडेकर यांचे श्री संत सावतामाळी स्वीट अँड बेकरीचे दुकान असून या ठिकाणी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आला आणि त्याने अंधाराचा फायदा घेऊन या बेकरीचे मॅनेजर मंजूर सय्यद यांच्या कानाला रिव्हॉल्व्हर लावून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सय्यद यांनी त्याचा हल्ला हुकवला. परिणामी या घटनेनंतर संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. 9:30चा टाईम होता. लाईट गेली आणि आम्ही मोबाईलचे लाईट लावले. मोबाईलचे दोन्ही आम्ही नितीन शेटणी मी दोघांनी लाईट लावले मोबाईलचे. आणि एक व्यक्ती आला, डायरेक्ट माझ्या कम्प्युटर पिस्तूल ठेवून डायरेक्ट फायर केला त्यांनी. आम्हाला वाटलं काय फटाक्याचा आवाज आला काय. मी जेव्हा बघितलं ना तर तो एकदम मोठमोठे डोळे करून मला बघा, तोंड पूर्ण झाकलेलं होतं, हेल्मेट घातलेलं होतं आणि पूर्ण तोंड झाकलेलं होतं त्यांनी. मला डायरेक्ट मी त्याला बघून हसू राहिलो, काय क्या क्या रा क्या क्या रा. मला ओळखीचं नाही काही नाही. मग माझ्या शेटने डायरेक्ट आवाज दिला, धड 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 पडायला लागला तो. मग नंतर 5 मिनिटानंतर लाईट आली तर डायरेक्ट काउंटरवर गोळी पडलेली. मग तेव्हा माझी घबराट आली आणि माझं अजून कान एकदम सुंदर काही समजून राहिलं. इतका जोरात आवाज झाला होता. मग मी डिपार्टमेंटला पोलीस डिपार्टमेंटला फोन केला. मग आले पोलीस ताबडतोब आले. आता इन्क्वायरी चालू आहे. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झालेले असून संबंधित घटनेची माहिती घेऊन हल्लेखोर ज्या दिशेने फरार झाला आहे त्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हल्लेखोर कोण आहे आणि त्याने गोळीबार का केला याबाबतचे गूढ अद्याप उकललेले नाही आणि याबाबत उपनगर पोलीस कसून तपास करत आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.